सुरू होण्यापूर्वीच तुम्ही या ठिकाणी हद्दवाढीसाठी कुठेतरी एल्गार पुकारला, काय सांगा? कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्नात जी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे हे महायुतीचं सरकार. एकीकडे म्हणायचं की हद्दवाढ आम्ही करायला सकारात्मक आहोत, आमच्या नियोजनाचा बाब आहे, वेळोवेळी मंत्री महोदयांनी अशी आश्वासनं दिली आणि ज्यावेळेला परवा दिवशी 4 दिवसापूर्वी 42 गावं जी हद्दवाढीत प्रस्तावित होती त्याचा प्रस्ताव वेळोवेळी शासन दरबारी नगरविकास मंत्रालयात पेंडिंग आहे. अशा वेळेला त्या खेडेगावातल्या त्या गावांना विशेष प्राधिकरणाचा विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. कोल्हापूर प्राधिकरण म्हणजे 2017ला स्थापित झालं होतं. त्या 42 गावांना पुन्हा विशेष दर्जा दिला आणि आम्हाला म्हणायचं 1 एप्रिल 2027ला जी आत्ता सध्या डिजिटल जनगणना चालू आहे ती जनगणना पूर्ण झाल्या आम्ही हद्दवाढ करणार आहोत. आणि इकडं विशेष दर्जा मात्र या 42 गावांना द्यायचा. जर विशेष दर्जा त्या 42 गावांना दिल्यावर हद्दवाढी होईल का? हद्दवाढ होणारच नाही. हे कोणाला हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही आहे. त्यामुळं आज तो 42 गावांना विशेष दर्जा दिल्यानंतर पहिली महासभा आहे. मग विरोधी पक्ष म्हणून आमची काँग्रेस आघाडीचं म्हणणं आहे की शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापुराचा भौगोलिक विकास साधला जाणार नाही. कारण आत्ता जो तिसरी शहर सुधारित विकास योजना करायचं चालू असताना त्यामध्ये सांगण्यात आलं आहे, पहिली ओळ आहे प्रस्तावनेमध्ये, की जे आत्ता शहराचं क्षेत्र राहिलेलं आहे ते विकसित आराखडा करण्यायोग्य राहिलेलं नाही आहे. कारण हे क्षेत्रच कमी राहिलेलं आहे. संविधानाच्या आर्टिकल 21 प्रमाणे जी जागा आवश्यक आहे प्रत्येक नागरिकाला राहण्यायोग्य जगण्यायोग्य ही कमी पडते आहे. त्यामुळे हद्दवाढ करणं अपेक्षित असताना हे पुन्हा एकदा या सरकारनं या 42 गावांना प्राधिकरणाचा विशेष दर्जा करण्याचं हे जे काय थोतांड काढलेलं आहे ह्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. हे रद्द करावं. हद्दवाढच त्याला उत्तर आहे. हद्दवाढ करा. 10 लाखाची लोकसंख्येची मर्यादा आहे ती जिथंपर्यंत 10 लाख लोकसंख्या होते तेवढी हद्दवाढ करा. त्याच्या पुढचा विशेष दर्जा जाहीर करा. आमची काय हरकत नाही. दरवेळेला कोल्हापूर शहराला फसवायचं आणि कोल्हापूर शहराला विकासात्मक बाधा आणायची. कोल्हापूर शहर एक गॅस चेंबर केले, सुधारित खेडं करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक एक RCC झोपडपट्टीचा शहर करण्याचा प्रयत्न आहे आणि शाहू नगरीला कलंक लावण्याचा हा जो आहे शासनाचा प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी हे आंदोलन आहे. हद्दवाढ केल्याशिवाय मी गप बसत नाही. महापौर साहेबांना निवेदन देणार, सभा चालू देणार नाही, स्थगन प्रस्ताव आणणार आहे. पहिला या प्रस्तावावर चर्चा मगच पुढे कामकाज हा या आंदोलनाचं स्वरूप आहे आणि तो आमचा अधिकार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.